विदर्भ आणि मराठवाडा या काही भागामध्ये अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। मला वाटतं गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या असलेल्या या अडचणीमुळे महाराष्ट्रातला शेतकरी हा कधी अतिवृष्टी कधी अवकाळी पाऊस अशा पद्धतीने प्रथम अडचणीत आलेला दिसून आलेला आहे। विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सातत्याने आम्ही मागणी करत असतो की नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातली भावना ही सरकारने स्पष्ट करावी। मागच्याच असलेल्या नुकसानीच्या संदर्भामध्ये अद्यापही पीक विमा असो किंवा अनेक अशा प्रकारच्या विषयासंदर्भामध्ये सरकार गांभीर्याने घेत नाही। आत्तासुद्धा उभी पिकं या ठिकाणी अवकाळी पावसाच्यामुळे अडचणीत आलेली आहे, शेतकरी अडचणीत आलेला आहे। माझी विनंती आहे आज सभागृहामध्ये आम्ही हा विषय मांडू आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका सरकारला भाग पाडू अशा प्रकारची या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो। सर काल दादा यांच्या शोकसभा पार पडली दरम्यान माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा कुठेतरी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला विलीनीकरणाच्या मुद्द्याला। काय तुमच्या सगळ्यांच्या भावना? मला माहिती आहे की तुम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की या मुद्द्यावर बोलायचं, पण तरी सुद्धा कालचा दिवस हा अत्यंत भावनिक दिवस होता आणि त्या दिवशी या मुद्द्याला स्पर्श करून पुन्हा एकदा दादांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने चर्चा केली नाही। जयंत पाटलांनी काल जी शेवटी पक्ष वेगळा झाला, नेते वेगळे झाले, तरी इतक्या वर्षाचा असलेला ऋणानुबंध संबंध हा वेगळा असतो आणि तो संबंध ज्यावेळा एखादी व्यक्ती गेली की त्याच्या भावना काल अनेक लोकांनी त्या वरळीच्या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केल्या। जयंत पाटलांनी तो एक स्पर्श एवढ्यासाठीच केला की मला वाटतं की त्यांच्या मनामध्ये एक राहून गेलेला अजितदादांचा जो विचार होता त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे। मला वाटतं की त्याच्यावर बरंच काही चर्चा झालेल्या आहे आणि त्या चर्चेमुळे आम्ही पक्ष म्हणून आम्ही विलीनीकरणाच्या मागं लागतो अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालं होतं। पण शेवटी भावना ही भावना असते, नेता गेल्यानंतर ती पूर्ण व्हावी अशा प्रकारची इच्छा व्यक्त करणं यामध्ये कुठला स्वार्थ नव्हता। एक कुटुंब म्हणून तशी आपली इच्छा त्यांनी व्यक्त केली होती। मला वाटतं की आता हा निर्णय ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा, परंतु मला वाटतं कालसुद्धा जयंत पाटलांनी जे सांगितलं ते अजितदादांवर झालेल्या चर्चेचा तो त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला होता। आज पुन्हा विरोधक जे आहेत सगळे एकत्रित येऊन सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवर धारेवर धरणार आहेत। आज आंदोलन सुद्धा केलं जाणार अशी माहिती मिळते आहे। कुठल्या मुद्द्यांच्या अनुषंगानं हे आंदोलन होऊ शकतं? असं आहे की काल पहिला दिवस होता, शोकप्रस्ताव होता। लाडके आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय स्वर्गवासी अजितदादांच्या निधनामुळे काल आपण त्या ठिकाणी शोकप्रस्ताव असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं आंदोलन झालं नाही। पण राज्यामध्ये झालेला मंत्र्यावर झालेले आरोप, मंत्रालयात झालेला भ्रष्टाचार, त्याच्याचबरोबर कारवाई की सरकारच्या डिपार्टमेंटने केलेली कारवाई अशा अनेक मुद्दे आहेत। वेगवेगळ्या मुद्द्यामध्ये हा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कामकाज चालू आहे, तिजोरी खाली करण्याचं काम चालू आहे, याच्या संदर्भामध्ये आक्रमकतेने विरोधक म्हणून आवाज उठवण्याचा प्रयत्न आम्ही 100% आजपासून करणार आहोत। कांदा निर्यातीवरील जो रोडटेप सवलत आहे ते 50%ने सरकारने घटवले, यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। निर्यात कमी होईल, त्यामुळे कांद्याचे भाव देखील कमी होतात। मी आजही सांगतो, हे केंद्र राज्यातलं सरकार हे भांडवल सर्गीच्यासाठी चाललेलं सरकार आहे। अमेरिकेशी झालेल्या करारावर सुद्धा आम्ही ह्या अधिवेशनात आवाज उठवणार आहोत। शेतकऱ्यांना हा करार फायद्याचा होणार आहे, भारताच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का याचा उत्तर या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही घेणार आहोत। जर आयात निर्यातची धोरणं जर व्यवस्थितपणे केली नाही, ती कुठल्या तरी राष्ट्राच्या असलेल्या दबावाखाली केली गेली, एवढंच नव्हे तर व्यापारीकरणाच्या बाबतीमध्ये सामान्य लोकांच्या उत्पन्न आणि फायद्यापेक्षा व्यापारीकरणाला जर त्या ठिकाणी महत्त्व देऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला तर त्याचा तो फटका 100% बसतो आणि त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मग सोयाबीन असेल, कांदा असेल, अनेक प्रश्न आहे। या बाबतीमध्ये या अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला
उत्तर द्यायला भाग पाडू. सर, राज्यसभेची एक जागा जी आहे ती कोटानुसार महाविकास आघाडीला मिळेल, परंतु नेमकं कोणाकडे जाईल यावरती अजूनही संभ्रम आहे. कारण आदित्य ठाकरे म्हणतात की आमचं रुटीन जे आहे ते सिटिंग आमचं बसला पाहिजे. हर्षवर्धन सकपाळ असं म्हटले की कुठेतरी शरद पवारांना पाठिंबा त्यांनी दिला पाहिलं होतं. त्यामुळे नेमकं कोण उमेदवार असेल महाविकास आघाडीकडून? मुळात आणखी याला जोडून एक प्रश्न की काल पुन्हा एकदा शरद पवारांची प्रकृती बिघडली असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल केल्याची माहिती आहे. तर नेमकं काय चालू आहे राज्यसभेची जागा आणि शरद पवार नाही, पवारसाहेबांची तब्येत आता चांगली आहे. 2 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज करतील. अशक्तपणा आणि आराम करायला सांगितल्यामुळे पवारसाहेब परत एकदा रुबीला ॲडमिट झाले होते. माझ्या माहितीप्रमाणे प्रकृती चांगली असल्यामुळे पवारसाहेब आता परत पूर्ववत कामाला सुरुवात करतील. परंतु राज्यसभेच्या बाबतीमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे, अजूनही आमचे महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते एकत्रित बसलेलो नाही, चर्चा झालेली नाही. परंतु येत्या 2-4 दिवसामध्ये, कारण 26 ते 6 मार्चपर्यंत हा प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, फॉर्म भरायची सुरू होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले त्यांच्या जागा किती येतील, आमच्या जागा किती येतील. तशा पद्धतीने महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते बसू, ह्या 2 दिवसामध्ये बसून या संदर्भामध्ये निर्णय घेऊ. बाहेर चर्चा काय होतात, प्रत्येक पक्ष आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे याच्या संदर्भात निश्चितपणाने प्रयत्न करतो. परंतु आम्ही सगळेजण एकमताने एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ. कुठेतरी महाविकास आघाडीचं वजन दिल्लीत असावं म्हणून शरद पवार हेच पुन्हा असावेत असा एक अशी भावना सगळ्यांची आहे. ही भावना त्या सगळ्यांनी व्यक्त केलेली आहे. पण एकमताने निर्णय घ्यावा. अजून पवारसाहेबांशी आम्ही ह्या संदर्भामध्ये चर्चा केलेली नाही आहे. परंतु सर्वांची चर्चा झाल्यानंतर काय करायचं हे त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणाने ठरवू. शक्तीपीठाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, आंदोलन सुरू आहे. तुमची याच्या बाबतीत काय नेमकी भूमिका आहे? असं आहे की शेतकऱ्यांच्या असलेल्या जमिनी हळूहळू जर बघितलं आपण, गावठाण क्षेत्र वाढायला लागलेलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकल्पासंदर्भामध्ये जमिनी घेण्याचा प्रयत्न होतो. आता मोठा शेतकरी राहिले नाही, अल्पभूधारक शेतकरी व्हायला लागलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे कोर्टाने निर्णय दिलेला आहे की कोणत्याही प्रकल्प किंवा कोणत्याही प्रकल्पासाठी एखादी जमीन घ्यायची झाली तर कुठल्याही प्रकारचं त्यांची संमती असल्याशिवाय तशा पद्धतीचं ॲक्विजेशन करू नये. परंतु मला वाटतं मोठमोठ्या प्रकारची हे शक्तीपीठच्या माध्यमातून 80,000 कोटीचा जर हा प्रस्ताव रस्त्याचा निघालेला असेल, त्यासाठी कुठेतरी शेतकऱ्यावर दबाव टाकून ती जमिनी घेण्याचा प्रयत्न होत असेल, ज्याच्यासाठी आंदोलन होत आहे. सांगलीला झालेलं आहे, परभणीला झालेलं आहे. पोलिसांच्या बळाचा वापर करून त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे. निर्णयाप्रमाणे, कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे किंवा केंद्राच्या निर्देशनाप्रमाणे तरी या संदर्भामध्ये कारवाई झाली पाहिजे. तशी होत नसेल तर मला वाटतं की ते चुकीचं आहे. त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आवाज उठवावा लागेल. सर, काल विधिमंडळामध्ये ज्यावेळी शोक प्रस्ताव दादांचं सादर करत होता तेव्हा तुम्ही एक मागणी केलेली आहे की लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव द्यावं. का भावना? मला वाटतं की अजितदादांना सगळ्या जणांनी श्रद्धांजली वाहिली. सगळ्यांना मान्य आहे की शिस्तीचा आणि त्या पद्धतीने महाराष्ट्र प्रगतशील नेण्याचा प्रयत्न सध्याच्या आर्थिक डबघाई आलेल्या राज्याला परत पूर्ववत चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न अजितदादांनी केलेला आहे. आणि अजितदादांच्या माध्यमातून ज्यावेळेला लाडकी बहीण योजना आली, ज्याच्यावर ह्यांना निवडणूक जिंकण्याच्या संदर्भातली संधी मिळाली, त्या लाडक्या बहीण योजनेला 56,000 कोटी रुपये देण्याच्या संदर्भातली सध्याची राज्याची परिस्थिती नसताना सुद्धा ते करून देण्याचं ज्यांनी कल्पकता दाखवली, तेच खरे भाऊ दादाच्या रूपाने आहे. अशा प्रकारची भावना राज्यामध्ये आपण बघतो. दिवंगत मोठ्या असलेल्या नेतृत्वाचं नाव कधी महामार्गाला किंवा कुठल्या योजनेला आपण देतो. आमचीसुद्धा मागणी मी केलेली आहे की जर खरंच अजितदादांचं सर्वांना वाटत असेल की अजितदादांबद्दल आपली भावना आहे तर एक चांगली योजना जी दादांनी बंद पडू नये ती कायम चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या अजितदादांच्या नावामध्ये दादा असल्यामुळे दादांची लाडकी बहीण अशा प्रकारची योजना ती करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. जयंत पाटलांनी काल एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं भाषणामध्ये वरळीच्या की एक संघ राष्ट्रवादी घेण्याचं स्वप्न अजित पवारांचं होतं. बोललो मी त्याच्यावर. कंत्राटदारांकडनं बोल. चेक कर
कंत्राटदारांचं घेतलं नाही. हॅलो 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 येतो हॅलो हॅलो देतो मी त्या एक मराठी तो बोलून टाक. एक मराठी फक्त बोलतो. एक मराठी घेऊन दे, एक मराठी घेऊन दे. 70,000 कोटी रुपये कंत्राटदारांचे रखडलेले आहेत अशा प्रकारचा आरोप आपल्याला होताना दिसतो आहे. कंत्राटदार संघटनांकडनं एकूणच तिजोरीमध्ये कुठेतरी खडखडाट आहे. चेक्स दिलेले आहेत कंत्राटदारांना, मात्र पैसे अद्यापपर्यंत त्यांना मिळालेले नाही. ही वस्तुस्थिती आहे. मोठमोठे प्रकल्प, मोठमोठे योजना हॅममधून PWD माध्यम असेल किंवा वेगवेगळ्या पाणी पुरवठा योजना असेल, अनेक इतक्या मोठ्या योजना या असलेल्या आणलेल्या आहेत. कालसुद्धा राज्यपालांच्या भाषणामध्ये जर आपण बघितलं असेल, इतकी मोठी आकडेवारी दाखवलेली आहे, इतकी मोठी आकडेवारी दाखवलेली आहे. कसं काय महाराष्ट्रामध्ये या असलेल्या विकासाची गंगा आम्ही आणतोय, परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षापासून कंत्राटदार टेंडर निघालं, पण कंत्राटदाराला त्या कामं मिळाली परंतु त्यांचे पैसे मिळाले नाही. त्यासाठी आंदोलन होतात. काही लोकांनी आत्महत्या केली. दरवेळेला आम्ही अधिवेशनामध्ये हा वाद उठवतो, पण अद्यापही कुठल्याही परिस्थितीची माहिती सरकारच्या वतीने किती थकबाकी आहे, काय थकबाकी आहे हे सांगितलं गेलेलं नाही. हे दुर्दैवाचं आहे. एवढंच नव्हे तर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करणाऱ्या तिथल्या आरोग्य विभाग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डिपार्टमेंट आहेत, PWD असेल, इरिगेशन असेल, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये कर्मचारी जे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर ठेवलेले आहेत, हजारो कर्मचारी तिथं काम करत आहेत, त्यांचेसुद्धा पगार वेळेवर होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आमच्याकडे त्या तक्रारी आलेल्या आहेत. सरकार हे पूर्णपणाने या आर्थिक असलेल्या व्यवस्थेमध्ये डबघाईला आलेलं आहे आणि म्हणून या असलेल्या निधीच्या संदर्भामध्ये प्रचंड नाराजगी आहे. उद्या कदाचित दुर्दैवाने याच्यातून एखादी आत्महत्या झाली तर तो सरकारने केलेला खून असेल असा आमचा जाहीर आरोप आहे. हां नाही, याची मला आता कल्पना नाही. मी कसं सांगणार जाणार. पवारांच्या नावाला आता शिक्कामोर्तब झालेला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधनं आता मला जे माहीत नसतं त्याच्यावर मी कसं सांगणार. त्यांचं झालेलं मला अजून माहीतच नाही ना. नाही तर मी बोलायचो आणि त्याच्यावर त्यांना झालं नसेल मी कसंच बोलणार. काय नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता पुढे गेल्या ना. परत आरक्षणाच्या संदर्भातला जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे गेलेल्या आहेत. आता आमच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही एकत्र लढलेलो आहोत. पुढे कसं करायचं त्याच्या संदर्भात मी निर्णय घेऊ. सर, जिस प्रकार से महाराष्ट्र के कुछ जिलों में बिल नुकसान हुआ है, किसानों को हालांकि कर्ज माफी नहीं लेकिन फिर एक बार किसानों को अड़चन आती है. देखो ये महाराष्ट्र में कल भी यहाँ पे जिस तरह के बारिश हुई है किसानों का नुकसान हुआ है. ज़्यादा करके विदर्भ और मराठवाड़ा में हुआ है और हम चाहते हैं कि पिछली बार भी ऐसा ही हुआ, अतिवृष्टि हो गई थी, उसमें भी किसान का नुकसान हुआ है. सरकार कह रही है कि हम लोग ने उनको नुकसान भरपाई दी है. मेरे ख्याल से अभी इस अधिवेशन में हम लोग आवाज़ उठाएंगे और कल का भी जो नुकसान हुआ है उसके बारे में सरकार से निवेदन करने की मांग करेंगे. शिगान जी, पिछले 5 या 6 सेशंस में ऑपोजिशन लीडर ऑफ ऑपोजिशन की पोस्ट के लिए काफी अग्रेसर रहा है. क्या इस बार भी वो एक एजेंडा रहेगा या फिर उसके अलावा लोगों के देखो मुद्दे पे बात? लोकशाही है यहाँ पे. ये देश में राज्य में लोकशाही नहीं है. अगर लोकशाही होती तो अपोजिशन लीडर वहाँ पे देना चाहिए. सरकार डरती है. उनको मालूम है कि संख्या कम होने के बाद भी विरोधक अपोजिशन लीडर के नाम पे उनके पावर से इस सरकार को हम लोग रोकने की कोशिश करेंगे. उसके खिलाफ आवाज़ उठाएंगे. इसके लिए अपोजिशन ही नहीं रहना चाहिए. इसी तरीके से काम सरकार कर रहा है. मालेगांव जा रहे हैं बांग्लादेशियों को ढूंढने के लिए. इनको सरकार ने किसने ऑर्डर दिया है? ये सरकार की पैरेलल सरकार है. अगर किरीट सोमैया जी वहाँ जाते हैं तो लॉ एंड ऑर्डर संभालने की जिम्मेदारी गवर्नमेंट की है. और अगर कोई ऐसा आंदोलन करता है, अगर किरीट सोमैया की जगह पे दूसरा कोई होता था उसको पुलिस वहाँ पे रोक देती कि आपको जाना नहीं है. मेरे ख्याल से ये जिस तरीके से महाराष्ट्र में जात धर्म के नाम पे जिस तरह से काम हो रहा है, देखो कोई किसी की समर्थन नहीं करता,
लेकिन गवर्नमेंट के पक्ष का अगर कोई नेता लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन खड़ा करता है तो उसके ऊपर कार्रवाई करने की जिम्मेदारी गवर्नमेंट की है। 2021 से 2026 तक आप देखिए, खासकर जो बांग्लादेशी है, उनसे कई लोग वापस आ गए, बांग्लादेश छोड़ने के बाद भी वापस आ गए। तो एक और बांग्लादेशी फेलियर है। मेरे ख्याल से कोई पार्टी उसके ऊपर ऐलान करेगी वो गलत है। जो काम गवर्नमेंट को करना चाहिए वो गवर्नमेंट को करने दो ना। कारपोरेशन में अगर कोई मेयर आता है और वो कहता है कि मैं इसके ऊपर कार्रवाई करूंगे, उसको अथॉरिटी नहीं है ना। कारपोरेशन डेवलपमेंट के लिए है, मुंबई के डेवलपमेंट के लिए, वो बोलेंगे मैं इसके ऊपर कार्रवाई करेंगे। तो मेरे ख्याल से डेवलपमेंट बाजू में रख के अभी यही काम करना का काम पूरे मेयर कारपोरेशन लेके दिल्ली तक करना चाहिए, ऐसा उनका एजेंडा है। आंकड़े सामने आए हैं कि तकरीबन 1000 लोगों को बांग्लादेशियों को पकड़ा 2024 से, लेकिन वो वापस से कई लोग फिर से चले आए बांग्लादेश। तो ये किसका काम है? ये आज नहीं हुआ है। जब जब बांग्लादेशी को पहली भी गवर्नमेंट हमारी भी थी, उस वक्त भी बांग्लादेशी का अगर इनलीगल आते थे उनके ऊपर कार्रवाई होती थी, उनको पकड़ के हम लोग छोड़ देते थे। आपको एक बात बताओ, उसको छोड़ने के लिए जो पैसा चाहिए वो भी गवर्नमेंट के पास है क्या, पुलिस डिपार्टमेंट के पास है? उसके लिए तरतूद क्या करना चाहिए उसके ऊपर जो ना। अगर कोई बांग्लादेशी को भेजने के लिए पुलिस डिपार्टमेंट के पास अगर उसकी तरतूद ही नहीं होगी, कौन एक्शन लेगा? गवर्नमेंट अगर बोलती है, सरकार बोलती है कि बांग्लादेशी को हम लोग बाहर भेजेंगे, तो उसके लिए तरतूद करके उनके ऊपर कार्रवाई करने के लिए, कठोर कार्रवाई करने के लिए जिम्मेदारी है गवर्नमेंट की। राज्यसभा सीट को लेकर 7 सीट है, 1 सीट आपके हिस्से में आ सकती है। क्या उसको लेकर कोई दरार है? आप लोगों को कोई बात बनती हुई नजर नहीं आ रही है? अभी भी कोई मीटिंग से कोई फैसला आप लोगों ने किया नहीं है? नहीं, हम लोग एक साथ में बैठेंगे। अजीत दादा का दुखद निधन होने के बाद कल हम लोग एक साथ में आए हैं। अभी 2-4 दिन में हम लोग महाविकास आघाड़ी हम लोग एक साथ बैठेंगे, बातचीत करेंगे और उसके ऊपर जो नाम फाइनल होगा वो हम डिक्लेयर करेंगे। पवार साहब का नाम भी चल रहा है खासकर, है कि पवार साहब का नाम के लिए बात चल रही है। अभी तक हम लोग ने पवार साहब से बात नहीं की है क्योंकि वो हॉस्पिटल में है। जब भी हम लोग एक साथ बैठेंगे तो भी एक नाम कोई भी एक डिक्लेयर करके हम लोग साथ में बात करके बोलेंगे। उनकी संख्या बस ज़्यादा है इसलिए उनका आदमी जाएगा, तो कहीं ना कहीं तो ऑफिस टफ है दोनों के बीच। नहीं, ऐसा कुछ नहीं है। हम लोग एक साथ में चल रहे हैं, एक साथ में डिसीजन लेके ही बाहर आएंगे। कांग्रेस के वरिष्ठ नेता है सर, उनका दावा है। नहीं देखो, दावा नहीं, बाहर क्या, सवाल तो सुनिए सर, उनका ये सवाल नहीं अलग है। कांग्रेस के नेता कहते हैं कि बीजेपी सरकार में मुस्लिम युवा या जो भी नेता या जो भी कार्यकर्ता है उनको आतंकवादियों के नाम पे फंसाया जाता है। क्या आप भी मानते हैं बीजेपी ऐसा करती है? मैं आज भी बोलता हूँ, कोई भी सरकार में जो भी पार्टी बैठती है, जब भी वो सरकार बनाती है तो उनकी जिम्मेदारी रहती है कि सरकार इस राज्य में, इस देश में जो कौम के, जो जात के लोग रहते हैं उसको सिक्योरिट करना। अगर हम लोग डेवलपमेंट, सरकार क्या काम अच्छी करती है उसके ऊपर बात करेंगे, उसको मैं समझ सकता हूँ। लेकिन उसके बाद भी बाजू में रख के अगर हम लोग सिर्फ राजनीति के लिए खाली जात पात के ऊपर जो राजनीति कर रहे हैं वो दुर्भाग्य है। वो महाराष्ट्र में कभी हुआ नहीं था, अभी वो महाराष्ट्र में भी शुरू करने के काम कर रहे हैं। उसके बारे में मैं यहाँ पे खेद व्यक्त कर रहा हूँ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.